चला तर मग मंडळी कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्या कार्यक्रमाचं नाव काय माहितीये ना? चला बसूया, कार्यक्रमच करूया. तर मॅडम, पहिला प्रश्न असा आहे, तुम्ही कुठे फिरायला गेलात आणि तिकडे लोकांनी ओळखलं, त्याच्यामुळं तुम्हाला फिरायलाच मिळालं नाही आणि तुम्ही वापस आला, असं कधी झालंय का तुमच्या बरोबर? असं नाही झालं, पण कशी मजा झाली होती. एकदा मी एका सिरियल मध्ये काम करत होते आणि मला 4-5 लोकांनी एका वेगळ्याच सिरियलचं नाव घेऊन विचारलं की तुम्ही ह्याच्यात काम करता का? तर मी म्हणाले हो मी करते. आणि मग मी त्या नावाने सह्या दिल्या आणि मग सह्या देऊन मी मोकळी झाले आणि मग मी तिकडे भरपूर फिरले. पण हे मेजर प्रॉब्लेम आहे, लोक आपल्या सिरियलची जी आहे ती बरोबर नाव कधीच घेत नाही. ते असं पण विचारतात की मी तुम्हाला कुठे बघितलंय. मग मला असं वाटतं की मला कसं कळणार तुम्ही मला कुठे बघितलंय, तुम्ही सांगा. माझ्या बाबतीत पण असंच झालं होतं. माझ्या बाबतीत काय झालं, मला एका वेगळ्याच केस मध्ये पकडून घेऊन गेले आणि मला मारला. नंतर मी त्यांना म्हटलं अहो मी त्या केस मधलंच नाही म्हणून. ते बोलले नाही आम्हाला जरा हात साफ करायचे होते म्हणून तुला घेऊन आलो म्हणून. तर असं पण आमच्या बाबतीत होतं. पण तुम्ही आज जाता तेव्हा तुमची ज्वेलरी कुठे ठेवून जाता जरा सांगाल का प्लीज? माझी ज्वेलरी त्या टायमाला आमची ही जी माणसं आहेत, ही मागं बसलेली जी तुम्हाला माणसं दिसते एवढी खतरनाक आहेत, यांच्याशी जरा मैत्री केली की जाताना सगळं काढून घेतात आणि आपल्याला असंच पाठवतात. बरं, त्याच्यामुळे माझ्याही हिऱ्याच्या अंगठ्या बिंगठ्या आहेत, त्यांना दाखवलेल्याच बऱ्या. मग तर पुढचा प्रश्न असा आहे की बायकांना तयार व्हायला जाम टाइम लागतो, तर शूटिंग मध्ये पण जाम टाइम लागतो असं आम्हाला कळलं. असं का होतं? असं होतच नाही. कितीही बायका असल्या तरी त्या सेटवर आधी येतात आणि पुरुषांसाठी थांबतात आणि मग पुरुष आरामात येतात. कारण पुरुषांचा पण असंच गैरसमज आहे हाच की बायकांना खूप वेळ लागतो. त्यामुळे ते मेकअप रूम मध्ये नुसते बसून राहतात. त्यांना असं वाटतं बायका खूप वेळ तयार होणार, बायका पटपट रेडी होतात आणि सेटवर येतात आणि मग पुरुषांना शोध लागतो, अरे ह्या तर आल्या पण सेटवर आणि आपण असेच बसलो होतो अजून. आणि मग ते रेडी व्हायला घेतात आणि मग सेटवर येतात. हा, त्यामुळे हा गैरसमज आहे, ह्याच्यावर फुल्ली मारा. बायकांना वेळ लागत नाही. माझ्या बायकोला मी विचारलं तुला वेळ लागतो तयार व्हायला म्हणून, ती म्हणाली नाही तो मोठा काटा आहे ना तो नाही, तो छोटा काटा हल्ला की 1 मिनिट झाला असं मी समजते, त्याच्यामुळे मी 1 मिनिटातच तयार होते असं तिचं म्हणणं असतं. पण तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. खरं म्हणजे काय झालेले, आजकाल मार्केटमध्ये जे सगळे पुरुष आहेत ते सगळे उत्तम फोटोग्राफर झालेले आहेत आणि ह्याचं जे श्रेय आहे ते सगळं हे महिला मंडळाचं. याचं कारण असं आहे, पूर्वी कसं होतं की आधी तयार व्हायला वेळ लागायचा, बरोबर आहे की नाही? पण आता काय होतं, तयार होण्यापेक्षा फोटो आणि रील्स काढण्यामध्ये जास्त टाइम लागतो आणि हे सगळं पुरुषांना करायला लागतं. काय रील्स करणं का महत्वाचं आहे एवढं? काळाबरोबर चालायला पाहिजे ना. म्हणजे आता असं चालत चालत आपण कुठे पोहोचणार आहोत ते मला माहित नाहीये, पण सुरुवात तर करायला पाहिजे काळाबरोबर. कारण हेच उत्तर मिळतं की जग पुढे चाललंय, रील्स करतंय, तर त्या रील्स बरोबर आपण पण पुढे 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 आता चालत जातोय का, सरकत जातोय का, घसरत जातोय का, घसरगुंडी होतीये हे आपल्याला माहित नाहीये. कुठे पोहोचणार आहोत तेही आपल्याला माहित नाहीये, पण रील्स करतोय म्हणजे काळाबरोबर चालतोय. तर रील्स करणं महत्वाचं, रील्स करणं महत्वाचं. बरं, तुमचे फॉलोअर्स खूप आहेत, बरोबर आहे? तुमचे कुठल्या फॉलोअर्स आहेत, कुठल्या एरियातले तुमचे फॉलोअर्स आहेत ते तुम्ही सांगू शकता का? आमचा एरिया फक्त आता इंस्टाग्रामच्या लोगो पुरता राहिलाय सगळ्यांचा. एवढाच एरिया आहे, त्या एरियामध्येच सगळं जग आहे आता. अच्छा, पण महाराष्ट्रात मुंबईत कुठल्या एरियात तुमचे? महाराष्ट्र, मुंबई, जग, चंद्र, सूर्य, तारे, सगळं युनिव्हर्स त्या एवढ्या लोगो मध्ये असतं. आपल्या फोनवर आहे सगळं, एवढ्या ह्याच्यावर काही नाही, ब्लू टिक वरती आलेलं आहे. करेक्ट, त्याच्या बाहेर आता काही अस्तित्वातच नाहीये. वा वा. पण काय का आमच्या फीड मध्ये तसं नाही. आमच्या फीड मध्ये आम्ही सांगू शकतो की आमचे फॉलोअर कुठे म्हणजे बघा, आता डोंगरी पोलीस स्टेशन माझे फॉलोअर आहेत, सगळे पोलीस शोधतायत मला फॉलो करतायत, बरोबर की नाही? हिंजवडी पोलीस स्टेशन सगळे पोलीस मला फॉलो करतात. असं आपलं कसं आहे, आपल्याला सगळे कुठं फॉलोअर आहेत आपल्या, ते आपल्याला लक्षात येतं. पण तुम्ही आज इथं आलात आणि तुम्ही तुमचा वेळ दिलात
आणि मी पण आहे तिथंच इंस्टाग्रामवर, तर ते मला पण फॉलो मारला तर बरं होऊन जाईल ना. आपण तर काय तुम्हाला फॉलो करतोच, आणि तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या आपल्यावरती. जाताना तेवढी अंगठी देऊन जाताल. नाही, मी हेच सांगणार होते खरं तर, की तुम्हीच तुमच्या जेव्हा आज जाल तेव्हा ह्या सगळ्या अंगठ्या एक छान दिसते मला हिऱ्याची, निदान तेवढी एक तरी म्हणजे मला ह्याच्या बरोबर दुसरी घालता येईल. एक बोट रिकामं राहिलंय माझं. नाही, ही मधली आहे ती ओमची आहे, ती नंतर माझ्या नावाने ठेवून जा जेव्हा आज जाल तेव्हा. चालेल. ही माझ्या सासऱ्याला मुतकडा झाला होता त्याच्यातली. बरोबर, ती म्हणून मी मागितलीच नाही, ती मला शंका आलीच ती म्हणून मागितली नाही. ह्याचा असा काही इतिहास नाहीये ना, मग ही ठेवून द्या माझ्यासाठी. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. धन्यवाद.